Good morning. Today we start with the unit number 3 and topic name is data transformation and dimension reduction. So first of all, we have to see the what is meant by data transformation. So data transformation is a technique used to convert the raw data into suitable format that easiest data mining in retrieving and strategic information efficiently and fastly. म्हणजेच काय डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय जो काय डेटा आपल्याकडे आलेला असतो रॉ डेटा तो आपण काय करायचं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये किंवा सुटेबल फॉर्मॅटमध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं की जेणेकरून ते यूज करायला मॅन्युप्युलेट करायला आणि रिड्राईव्ह करायला काय झालं पाहिजे सोपं झालं पाहिजे ठीक आहे आणि त्या आफ्टर दॅट रिड्राईव्हिंग द स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशन इफिशियंटली अँड फास्टली मग त्यातले जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवं जी काही इन्फॉर्मेशन किंवा जी काय माहिती तुम्हाला हवी त्यातली ती प्रॉपरली तुम्हाला गेट करता यावी गेन करता यावी आणि ते रिड्राईव्ह करता पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काय करता यूज करता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही त्याचा काय करता यूज करता data transformation is one of the essential data processing technique that must be performed on the data before data mining data transformation is one of the essential data processing technique हे महत्त्वाचं data processing technique that must be performed on the data before data mining in order to provide patterns that are easier to understand म्हणजे तुमच्या डेटाचा वेळ पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला डेटा ट्रान्सफॉर्मेशन करणं खूप गरजेचं आहे तुमचं पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला डेटा ट्रान्सफॉर्मेशन करणं खूप गरजेचं आहे नोईंग डेटा ट्रान्सफॉर्मेशन लेट्स मूव्ह टुवर्ड्स द स्ट्रॅटेजिक इन्वॉल्ड इन द डेटा ट्रान्सफॉर्मेशन डेटा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कन्वर्ट व्हायच्या अगोदर आपल्याला त्याची कुठली कुठली स्ट्रॅटेजी आहेत कोणकोणती स्ट्रॅटेजी आहेत डेटा ट्रान्सफॉर्मेशनची आपल्याला काय करायला पाहिजे बघायला पाहिजे याला तर कोणते कोणते स्ट्रॅटेजी आहेत ते आपण बघू पहिली स्ट्रॅटेजी कुठली डेटा स्मूथिंग तर डेटा स्मूथिंग म्हणजे काय बघा we have studied this technique of data smoothing in our previous content data cleaning तर डेटा स्मूथिंगचे काही पॉईंट्स आपण डेटा क्लिनिंग मध्ये बघितलेले आहेत स्मूथिंग द डेटा मीन्स रिमूव्हिंग द नॉईस फ्रॉम द कन्सिडर डेटा सेट तुमच्याकडे जो डेटा आहे त्या डेटामधला काय करायचं नॉईस काढायचं म्हणजे जो डेटा नको आहे जो इसेन्शियल डेटा नाही आहे किंवा आपल्याला यूज होणारा डेटा नाही आहे तो डेटा काय करायचा आपण काय करायचा आहे काढून टाकायचा आहे तो डेटा काय करायचा आपण काढून टाकायचा आहे त्याला आपण काय म्हणतो डेटा क्लिनिंग असं म्हणतो त्यामध्ये आपण त्याला डेटा क्लिनिंग so smoothing the data means removing the noise from the considered data set. There we have seen how the noise is removed from the data using the technique such as recognition and clustering. ह्या सगळ्या गोष्टीचं टेक्निकचा उपयोग करून आपण काय करायचं त्याचं रिमूव्ह नॉईज कसं रिमूव्ह करायचं बघायचं तर त्यातलं पहिलं कुठलं आहे binning. This method splits the stored data into the number of bins and smoothness. The data value in each bin considered a neighborhood value around it. आपण काय करणार डेटा स्प्लिट करणार आहे ठीक आहे कशामध्ये नंबर ऑफ बिन्स अँड स्मूथनेसमध्ये आफ्टर दॅट डेटा व्हॅल्यूज इन इच बिन कन्सिडर द नेबर व्हॅल्यूज अराउंड इट म्हणजे जे बिन्स आहेत त्याचे सगळे आपण स्मूथनेस जे आहे ठीक आहे तर ते आपण ॲज अ नेबरहुड म्हणून आपण काय करणार आहे कन्सिडर करणार काय करणार आहे नेबरहुड म्हणून आपण काय करणार आहे कन्सिडर करणार आहे आफ्टर काय दिलं बघा integration. This method identifies the relation among two dependent attributes so that if we have one attribute, it can be used to predict the other attribute. काय सांगितलंय दिस मेथड आयडेंटिफाय द रिलेशन अमॉंग टू independent attributes दोन जे एकमेकांवर डिपेंड ॲट्रिब्यूट असतात त्यांच्यामध्ये रिलेशन मेंटेन करण्यासाठी आपण याचा यूज करतो सो दॅट इफ वी हॅव वन ॲट्रिब्यूट इट कॅन बी यूज टू प्रिडिक्ट द अदर ॲट्रिब्यूट एक ॲट्रिब्यूट आपण काय प्रिडिक्ट करतो दुसरा ॲट्रिब्यूट काय करतो आपण फाइंड आउट करतो नंतर आहे क्लस्टरिंग दिस मेथड ग्रुप्स सिमिलर डेटा व्हॅल्यूज अँड फ्रॉम द क्लस्टर दिस मेथड ग्रुप्स सिमिलर डेटा व्हॅल्यूज फ्रॉम द क्लस्टर म्हणजे क्लस्टरमध्ये जो काही तुमचा डेटा असेल तो एकाच प्रकारचा डेटा काय करतो एकत्र करतो त्याचा ग्रुप बनवतो बरोबर आहे तर द व्हॅल्यूज दॅट लाईज आउटसाइड द क्लस्टर इज ट्रिम्ड आउटलाईन
Hmm. Dimensions reduction in data science. We have access to large amount of data now. Dimension of reduction in data science म्हणजे काय? We have access large amount of data now. आता आपण भरपूर डेटा एकत्र घेतो. The large amount of data can be lead us to situation. The large amount of data can lead us to situations whereby we take every possible data is available us and feed it into the forecasting model to predict our target variable. ठीक आहे, आपण काय करणार आहे, द लार्ज अमाउंट ऑफ डेटा कॅन बी लीड अस टू सिच्युएशन वेअर बाय वी टेक एव्हरी पॉसिबल डेटा, जेवढा पॉसिबल डेटा घेणार आहे दॅट इज अवेलेबल टू अस, जे आपल्याकडे अवेलेबल आहे, अँड फीड इट इन टू द फोरकास्टिंग मॉडेल. मग आपण काय फोरकास्टिंग मॉडेलमध्ये आपण ते फीड करणार आहे. अँड टू प्रिडिक्ट अवर टार्गेट व्हॅल्यू, आपण आपल्या टार्गेट व्हॅल्यू प्रिडिक्ट करायला. ठीक आहे. देन this article aims to explain the common issues associated with introduction of large set of features and provides the solution which we utilize to resolve those problems. आपण काय करणार, this article aims to explain the common issues, जे आपल्याला common issues associated with introduction of large set of features, जे आपल्याकडे वेगळे features आहेत, provides आहेत, solutions आहेत, हे सगळे आपण काय करणार आहे, युटिलाइज करणार आहे, रिझॉल्व्ह करते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी. काय करण्यासाठी, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी. इट इज अ crucial for every data scientist and machine learning expert. It is crucial for every data scientist and machine learning expert to understand what dimension reduction techniques are and when to use them. आपल्याकडे जे जे टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स कधी वापरायचे, कुठल्या सिच्युएशनला वापरायचे, काय हे खूप किचकट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे की डेटा कोणत्या प्रकारचा आपल्याला करायचं काय काय आहे आणि त्यावर कुठली टेक्निक यूज केली पाहिजे, त्या टेक्निकने आपल्याला काय आउटपुट मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला अंडरस्टँड करून घ्यायला लागणार. लेट अंडरस्टँड द इश्यू बेटर. आपण काय 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 इश्यू आहेत ते आपण बघूया. इश्यू सांगितले आपण, मग ते कुठले कुठले इश्यू असतात ते इश्यू आपण आता बघू. Occasionally, we gather data for our data science project and end up gathering a large set of features. आपण काय करणार आहे, occasionally we gather data for our data science project. आपण काय करतो, डेटा सायन्स प्रोजेक्ट आपण डेटा काय करतो, गॅदर करतो and end up gathering a large set of features. भरपूर डेटा सेट ऑफ फीचर्स आहेत, आपण काय करतो, एकत्र करून घेतो. Some of these features are not as important as others. काही फीचर्स ते काही महत्वाचे नसतात. Sometimes the features themselves are correlated with each other. काय 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 फीचर्स एकमेकाशी काय असतात, कोरिलेटेड असतात. अँड associately we end up our fitting the problem by introducing to a many features. The large number of features make the data set sparse. The large number of features make the data set sparse. Furthermore, it takes a much larger space to store a data set within a large number of features. Furthermore, it takes much larger space to store data set with a number of features. Then moreover, it can be get very difficult to analyze and visualize the data set with a large number of dimensions. Then dimensions reduction can be reduced the time that is required to train our machine learning models, and it can also benefit in a elimination over fitting. Dimension reduction में काय होणार, it reduce the time that required to train machine learning model. मशीन लर्निंगचे जे मॉडेल्स आहेत त्यांना ट्रेन करण्याचे काय होते, टाइम कमी होतो डायमेन्शन रिड्यूस केलं. म्हणजे जेवढा डेटा आपल्याला हवा आहे तेवढाच डेटा आपण घ्यायचा आहे आणि त्यातले जे नको असले डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन आपण काय करायचं, त्यामधून काढून टाकायचं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपल्याला हवा आहे, ज्या गोष्टीसाठी आपण ट्रेनिंग देणार आहे त्यावेळेला लागेल तेवढाच डेटा आपण काय करायचं, घ्यायचा आहे. लागेल तेवढाच डेटा आपण काय करायचं, घ्यायचं. बाकीच डेटा आपण काय करायचं आहे, इलिमिनेट करायचा आहे. बाकीचा डेटा आपण काय, वी कॅन इलिमिनेट अदर डेटा, सो इट कॅन बेनिफिट टू इलिमिनेटिंग द ओव्हरफिटिंग. म्हणजे जेवढा एक्स्ट्रा जो डेटा आपल्याकडे असतो तो this article outline the techniques which we can follow the compress our data set onto a new feature subspace of lower dimensions. This article outlines the techniques which we can follow the compress our data
set onto a new features subspace of lower dimensionally. I will also be providing details of important dimensions reduction techniques. Okay. Then how do I define dimension reduction? मग dimension reduction कसं define करायचं? म्हणजे dimension reduction म्हणजे नक्की काय? Imagine you want to email a large set of files to your friend. Uploading and sending the files might take a large time. You can speed up this process of uploading the file by zipping the file and emailing the zipped file instead. So zipping the file compresses large quantity of data into smaller equivalent set. अतिशय सोप्या पद्धतीने दिले बघा. डायमेन्शन रिडक्शन म्हणजे काय? तुम्हाला काही मेल काय करायचं, तुमच्या मित्राला काही डेटा आपल्याला पाठवायचा आहे आणि तो मेल करायचा आहे. मेलची साईज जास्त आहे, त्या फाईलची साईज जास्त आहे, त्याला खूप वेळ लागेल. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन झिप दॅट फाईल. झिप सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपण काय करणार आहे, त्या फाईलची साईज आपण काय करणार आहे, कमी करणार आहे. त्या फाईलची साईज कमी करणार आहे. झिप केलेली फाईल आपण काय करणार आहे, त्याला मेल करणार आहे. म्हणजे ते जे काय तुमचं ओरिजिनल फाईल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याचं काय होतं, डेटा तुमचा कमी होतो त्याचं झिपमध्ये कन्वर्ट केल्यामुळे. त्यामुळे ते इझिली सेंड होतं. डायमेन्शन रिडक्शन इज द सेम प्रिन्सिपल ॲज झिपिंग द डेटा. ठीक आहे. डायमेन्शन रिडक्शन म्हणजे सुद्धा काय, तर आपण जे झिपिंग करतो म्हणजे डायमेन्शन रिडक्शन म्हणजेच काय, सेम कसं झिप करतो डेटा आपण त्यासारखंच सेम आहे. डायमेन्शन रिडक्शन कंप्रेस लार्ज सेट ऑफ फीचर्स ऑन न्यू फीचर सबस्पेस ऑफ लोअर डायमेन्शनल विदाउट लुझिंग द इम्पॉर्टंट फीचर्स. ठीक आहे. डायमेन्शन रिडक्शन म्हणजेच काय, तुमचं लार्ज सेट जे फीचर्स आहेत सगळे फीचर्स त्यामध्ये असणार आहेत, ते फक्त आपण झिप करून आपण तुम्हाला काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. झिप करून आपण काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. Although slight difference is that dimension reduction techniques will lose some of the information when the dimensions are reduced. मग काही काही डिफरन्स असतात, काही काही वेळ काय होतं, काही त्याचे फीचर्स वगैरे जे असतात ते लूज होतात. काही जे इन्फॉर्मेशन किंवा फीचर्स काय लूज होण्याची शक्यता असते डायमेन्शन्स होतं जेव्हा ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतो तेव्हा. काही डिसएडव्हान्टेजेस पण असतात. सो इट इज अ हेडर टू विज्युअलाइज अ लार्ज सेट ऑफ डायमेन्शन. Dimension reduction technique can be employed to make a 20 plus dimension features space into 2 or 3 dimension सबस्पेस. म्हणजे 20 प्लस डायमेन्शन फीचर्स तुम्ही 2 किंवा 3 डायमेन्शन स्पेस मध्ये काय करू शकता, ते स्टोअर करू शकता किंवा यूज करू शकता. What are the different dimension reduction techniques? वेगवेगळ्या डायमेन्शन रिडक्शन टेक्निक्स कोणकोणते आहेत? Before we take a deep dive into the key techniques, let's quickly understand two main areas of machine learning. दोन मोठे मेन एरियाज कोणते आहेत बघा मशीन लर्निंगचे. ठीक आहे. सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड. सुपरवाइज्ड म्हणजे काय, वेन द रिझल्ट इज ऑफ द ट्रेनिंग सेट आर नोन. ठीक आहे. मग आपण जेव्हा मशीन टेक्निक देतो म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे त्याचं सेट आपल्याला माहित असतं, त्याला काय असतं, आपण सुपरवायझर असतो. अनसुपरवायझर म्हणजे काय, वेन द फायनल आउटकम इज नॉट नोन. आपल्याला कसं असतं, आउटकम आपल्याला काय मिळणार आहे माहित असतं, तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला सुपरवायझर रिडक्शन टेक्निक म्हणतो. आणि आपल्याला आउटपुट माहित नसतं तेव्हा आपण काय म्हणतो, अनसुपरवायझर रिडक्शन टेक्निक असं म्हणतो. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ मशीन लर्निंग देन हॅव टू लुक ॲट माय आर्टिकल. There are large number of techniques to reduce the dimensions such as forward and backward features selection or combining the dimension together by calculating weighted average of correlated features. Okay. However, in this article, I will explore two of main techniques of dimension reduction. म्हणजे डायमेन्शन रिडक्शनचे टेक्निक्स कुठले कुठले आहेत, तर सच ॲज फॉरवर्ड बॅकवर्ड फीचर सिलेक्शन एक आहे आणि कंबाइनिंग द डायमेन्शन्स टुगेदर कॅल्क्युलेट द वेटेड ॲव्हरेज ऑफ कोरिलेटेड फीचर्स. ठीक आहे. लिनियर डायमेन्शन्स दिले बघा. पहिलं कुठलं आहे, लिनियर डायमेन्शन ॲनालिसिस. कुठलं, लिनियर डायमेन्शन ॲनालिसिस. सो एल डी इज यूज टू कंप्रेसिंग सुपरवाइज डेटा. LDA लिनियर डेटा डिस्क्रिमिनंट अनालिसिस मध्ये बघा, लिनियर डिस्क्रिमिनंट अनालिसिस मध्ये एलडीए मध्ये काय होतं, इट कम्स अंडर सुपरवाइज डेटा. म्हणजे तुम्हाला आउटपुट माहित असतं, त्यामध्ये काय असतं, तुम्हाला आउटपुट माहित असतं. वेन वी हॅव अ लार्ज सेट ऑफ फीचर्स अँड अवर डेटा इज नॉर्मली when we have large set of features and normally distributed and the features are not correlated with each other, then we can use LDA to reduce the number of dimensions. काय सांगितलंय, when we have a large set of features, जेव्हा आपल्याकडे भरपूर फीचर्स असतील and our data is normally distributed, आपला डेटा डिस्ट्रीब्यूट केला असेल and the feature are not correlated, फीचर एकमेकांशी रिलेटेड नसतील with each other,
देन वी कॅन यूज LDA. त्याचे फीचर्स एकपेक्षा रिलेटेड नसतील आणि भरपूर फीचर्स आपल्याकडे अवेलेबल असतील तर त्या सिच्युएशनला आपण काय करतो, LDA टेक्निक यूज करतो. तर LDA इज अ जनरलाइज व्हर्जन ऑफ फिशर्स लिनियर डिस्क्रिमिनंट. हे कशाचं हे आहे, एक्झाम्पल आहे Fisher's linear discriminant. To calculate Z score to normalize the feature that are highly skewed. If you want to understand how to enrich the features and calculate Z score, then we have to look at this article. Photo by NASA. Principal component analysis PCA. नंतर काय दिले? Principal component analysis. ठीक आहे. प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस मध्ये काय होतं, दे आर मेनली यूज फॉर द कंप्रेसिंग अनसुपरवाइज डेटा. हे कसं यूज करतो आपण, अनसुपरवाइज डेटा कंप्रेस करण्यासाठी आपण काय करतो, PCA चा यूज करतो, प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस. PCA इज अ व्हेरी युजफुल टेक्निक दॅट कॅन हेल्प टू डिनॉइज अँड डिटेक्ट पॅटर्न्स इन डेटा. डेटामधलं पॅटर्न्स डिनॉइज करण्यासाठी आपण PCA यूज करतो. PCA इज यूज टू रिड्युसिंग डायमेन्शन्स इन इमेजेस, टेक्स्चुअल कंटेंट अँड इन स्पीच रेकग्नायझेशन सिस्टम. तर PCA कशात यूज करतो आपण, इमेज म्हणजे रिड्युसिंग द डायमेन्शन्स इन इमेजेस, टेक्स्चुअल कंटेंट आणि स्पीच रेकग्निशन सिस्टम मधले. तो scikit learn library offer a powerful PCA component classifier. This code snippets illustrates how to correct the PCA component. Code दिले बघा इथं त्या पद्धतीने. So it is Viz to understand how PCA works. So understanding PCA, this section of article provides the overview of process. The PCA technique analyze entire data set and then find the point with the maximum variance. सगळ्यात पहिला काय करतो, अनालाइज करतो सगळा डेटा आणि त्यानंतर काय करतो, मॅक्झिमम व्हेरियन्स काय करतो, फाइंड करतो. इट क्रिएट्स न्यू व्हेरिएबल्स such that there is a linear relationship between the new and original variable such that the variance maximize. तो काय करतो, नवीन व्हेरिएबल क्रिएट करतो, रिलेशनशिप चेक करतो आणि नवीन ओरिजिनल व्हेरिएबल सच एज व्हॅरियन्स मॅक्सिमाइज काय करतो, चेक करतो. नंतर कोव्हेरियन्स मॅट्रिक्स इज देन created the features to understand their multicollinearity. Once the variance and convenience matrix is computed, PCA then used to gathered information to reduce the dimensions. It computes the orthogonal axis from the original feature axis. These are the axes of direction with maximum variance. Firstly, the engine vectors of the variance conversion matrix are calculated. The vector represents the distributions of maximum variance, which are known as the principal component. The engine values are then created that define magnitude of principal components. Then what is meant by PCA component analysis? So PCA is one of the most used linear dimensionality reduction technique. When using PCA, we can take as input our original data and try to find out the combination of input features which can be summarized. The original data description so that to reduce its original dimensions. So PCA is able to do this maximizing variance and minimizing the reconstruction error by looking at pairwise distance. In PCA, our original data is projected into set of orthogonal axes, and each of the axes gets ranked into other important. PCA is an unsupervised learning algorithm. Therefore, it does not care about the data labels, but only about variations. This can lead in some case to misclassification of data. त्याला आपण काय म्हणतो, misclassification of data असं म्हणत असतो. So this is all about the unit number 3 and point that is what is known as the data transformation. Data transformation. ठीक आहे. तुम्हाला काय शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू.